शिल्लक राहिलेल्या भातापासून बनवू मस्त टेस्टी आलू मसाला पुलाव। आलू मसाला पुलाव बनवण्यासाठी गॅसवरती कढई गरम करण्यास ठेवली। त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालून घेतले। तेल कडकडीत गरम झाल्यानंतर मोहरी जिऱ्याची फोडणी करून घेतली। त्यानंतर एका बटाट्याचे सालं काढून कट केलेले धुवून घेतलेले बटाटे फोडणीमध्ये घालून बटाटे मंद गॅसवरती परतवत शिजवून घेतले। बटाटा शिजलाय की नाही चमच्याच्या मदतीने चेक करून घेतले। त्यानंतर 10 ते 12 कढीपत्त्याची पाने व 1 बारीक कट केलेला कांदा बटाट्यामध्ये घालून कांद्याचा थोडा रंग बदलेपर्यंत परतवून घेतले। त्यानंतर अर्धा छोटा चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 छोटा चमचा धना पावडर, 1 छोटा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ घालून सर्व मसाले तेलामध्ये परतवून घेतले। सर्व मसाले तेलामध्ये परतवून झाल्यानंतर शिल्लक राहिलेला भात फोडणीमध्ये घालून घेतले व सर्व साहित्य 1-2 मिनिटे मस्त परतवून घेतले। त्यानंतर अर्धा लिंबाचा रस पुलावामध्ये पिळून घेतले व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परतवून घेतले। शिल्लक राहिलेल्या भातापासून आलू मसाला पुलाव तयार आहे। सबस्क्राईब करा।